आषाढ महिना आला की प्रत्येक घराघरात बनवल्या जातात त्या गोड खुसखुशीत कापण्या. आज आपण ह्याच पारंपरिक कापण्या अगदी सोप्या आणि परफेक्ट पद्धतीने बनवणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. द फ्लेवर मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला. सगळ्यात आधी आपण कापण्यांसाठी लागणारं गुळाचं पाणी तयार करणार आहोत. त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण 1 कप पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 1.5 कप गूळ घातलेला आहे. स्लो फ्लेमवरती आता आपल्याला गूळ वितळेपर्यंत याला सतत ढवळत राहायचंय. ज्या कपाने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच कपाने आपण 1.5 कप गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. आता गूळ आपला छान वितळलेला आहे. आपण त्याला थंड करायला ठेवूयात. तोपर्यंत आपण इथे पीठ मळणार आहोत. त्यासाठी एका भांड्यामध्ये आपण घेतलेलं आहे 3 कप गव्हाचं पीठ. त्यानंतर आपण घातलेलं आहे 1 कप बेसन पीठ. त्यानंतर आपण यामध्ये घातलेली आहे 1 चमचा सुंठ पावडर किंवा सुकलेल्या आल्याची पावडर. त्यानंतर 2 चमचे आपण इथे कच्ची बडीशेप आहे त्याची पावडर घातलेली आहे. 2 चिमूट आपण इथे मीठ घेतलेलं आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आता आपल्याला याला घालायचं आहे गरम तेलाचं मोहन. तर इथे आपण 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं होतं आणि हे गरम केलेलं तेल आपण या पिठामध्ये घातलेलं आहे. आता याला चमच्याने आपण सगळ्यात आधी मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला हाताने व्यवस्थित हे तेल सगळ्या पिठाला लागेल याप्रमाणे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हाताने मिक्स केल्यानंतर गुळाचं जे आपण पाणी थंड करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून आपण या पिठामध्ये घालूयात आणि आपल्याला आता या पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. एकदम आपल्याला गुळाचं पाणी या पिठामध्ये घालायचं नाहीये. गरजेप्रमाणेच आपण हे पाणी या पिठामध्ये घालणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी घट्ट असं पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे. खूप जास्त असं पातळ आपल्याला हे पीठ मळायचं नाहीये. अशाच प्रकारे घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता यावरती आपण पुन्हा एकदा थोडंसं तेल घालूयात आणि याला आपण मळून घेणार आहोत. आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, पीठ मळल्यानंतर आपल्याला लगेचच याच्या कापण्या तयार करायला घ्यायच्यात. इथे आपल्याला हे पीठ मळल्यानंतर त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं नाहीये, कारण आपण यामध्ये गूळ घातलेला आहे. त्यामुळे हे पीठ जे आहे ते पातळ होणार. त्यामुळे लक्षात ठेवायचं लगेचच आपल्याला याच्या कापण्या करायला घ्यायच्यात. आता पोळपाटावरती चपातीसारखंच याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर अशाच चविष्ट आणि पारंपरिक रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या द फ्लेवर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, कारण यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. आता आपण एका बाजूने व्यवस्थित याला छान लाटून घेतलेलं आहे. आता यावरती आपण थोडीशी खसखस घातलेली आहे आणि खसखस घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे जी खसखस आहे ती पडणार नाही. आता एका बाजूने ही लाटी लाटल्यानंतर आपल्याला याला पलटी करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला यावरती खसखस घालायची आहे आणि याला पुन्हा एकदा लाटण्याने आपण लाटून घेणार आहोत, म्हणजे खसखस जी आहे ती याला व्यवस्थित चिकटते. तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आणि आता लाटून झाल्यानंतर सुरीच्या मदतीने आपल्याला याच्या कापण्या कापून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण त्रिकोणी आकारामध्ये या कापण्या कापून घेणार आहोत. इतके आपल्याला जाड या ठेवायच्या आहेत, खूप पातळ अशा आपल्याला लाटायचं नाहीये. अशा प्रकारे जाडच आपल्याला ही लाटी ठेवायची आहे. आता तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करून या ज्या कापण्या आहेत त्या तेलामध्ये आपण सोडणार आहोत आणि याला मध्यम आचेवरती आपल्याला दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपल्या आषाढ स्पेशल गोड आणि खुसखुशीत कापण्या तयार आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर करा. अशाच सोप्या, चविष्ट आणि पारंपरिक रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.